कितीही जुन्या टाचाला पडलेल्या भेगा पूर्णपणे भरून येतील, त्यासोबतच पायदुखी, गुडघेदुखी, खांदेदुखी, कंबरदुखी पूर्णपणे नाहीशी होईल असा एक पॉवरफुल घरगुती उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आणि बघू शकता पायाला अगोदर किती जास्त भेगा होत्या आणि या लाईन तुम्ही बघा, यावरती पूर्णपणे या भेगा अशा भरून आलेल्या आहेत आणि तेही घरातीलच काही वस्तूंचा वापर करून। तुम्हालाही अशा प्रकारचा त्रास असेल तर एकदा करून बघा। बऱ्याच वेळा गुडघेदुखी, पायदुखी एवढी वाढते किंवा जसं संधिवात असतो तर त्यासाठी देखील आपण वेगवेगळ्या गोळ्या घेतो, पण हा उपाय देखील एकदा करून बघा, तुम्हाला खूप चांगला आराम मिळेल। तर यासाठी बघा आपल्याला इथे लागणार आहे एक वाटी आणि त्यानंतर आपल्याला इथे घ्यायची आहे तुरटी। तर तुरटी जी आहे ना ती बघा थोडीशीच आपल्याला लागणार आहे, पण मी एकदाच याचं थोडं पावडर करून ठेवत आहे, त्यामुळे मोठा खडा मी तुरटीचा घेतला, खलबत्त्यामध्ये टाकून याला बारीक असं केलेलं आहे। त्यानंतर आपण याला वाटीमध्ये काढून घेऊयात। आता इथे बघा तुम्हाला जर फक्त टाचाला भेगा पडलेल्या आहेत त्यासाठी वापरायचं आहे, त्यासाठी तुम्ही वापरू शकता। आणि फक्त तुम्हाला जर गुडघेदुखीचा त्रास असेल, टाचाला भेगा पडल्या नसतील तर त्यासाठी देखील तुम्हाला वापरता येईल। पण कसं वापरायचं काय सर्व डिटेल्समध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता यानंतर बघा अगदी चिमूटभर एवढीच तुरटीचं पावडर आपल्याला वाटीमध्ये घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे कापूर। कापूर देखील मी पावडर करून ठेवलेला आहे। तुमच्याकडे जर कापूर पावडर नसेल तर तुम्ही जे कापूर आहे ना त्याला हाताने थोडं दाबून पावडर करू शकता किंवा खलबत्त्यात तुरटीसोबतच त्याचं पावडर जरी केलं तरी चालेल। तर बघा तुरटीचं चुटकीभर पावडर आणि कापूरचं चुटकीभर पावडर असं मी या वाटीमध्ये टाकलेलं आहे, त्याला आपण असं एकत्र करूयात। त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे लिंबू, अगदी थोडंसंच लिंबाचा रस आपल्याला यामध्ये टाकायचा आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत पाणी। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। तर बघा आता व्यवस्थित मी याला असं मिक्स केलेलं आहे यामध्ये। त्यानंतर आपल्याला या पाण्यामध्ये टाकायचा आहे शॅम्पू। शॅम्पू थोडासा टाकायचा, कोणताही शॅम्पू तुम्ही इथे वापरू शकता। आणि शॅम्पू टाकून थोडंसं याला मिक्स करायचं आणि थोडंसं आपल्याला यामध्ये ना कोकोनट ऑइल, 2-3 थेंब कोकोनट ऑइल टाकायचं आहे। खोबरेल तेल थोडंसं टाका आणि त्यानंतर याला व्यवस्थित मिक्स करून साईडला ठेवा। याचा वापर आपण करणार आहोत, कसा कधी कुठे वापर करायचा ते आपण बघणारच आहोत। त्या अगोदर आपली पुढची प्रोसेस देखील जाणून घेऊयात। त्यानंतर बघा आपल्याला इथे लसणाच्या 2-3 कळ्या आणि कांदा लागणार आहे। पांढरा कांदा वापरायचा नाही, लाल कांदा वापरायचा। अगदी थोडा कांदा आपल्याला इथे लागतो, तर छोटासा कांदा मी घेतलेला आहे। तर त्याचा वरचा पाचोळा काढून आपण कांदा स्वच्छ करून घेऊयात। तर बघा लसणाच्या कळ्या देखील तुम्ही जास्त घेऊ शकता, त्याप्रमाणे थोडा कांदा देखील मग मोठा घेतला तर चालेल, पण एवढ्या छोट्या कांद्यासाठी 2-3 लसणाच्या कळ्या पूर्ण होतात। आणि त्यासाठी बघा आपल्याला जो कांदा आहे ना तो असा व्यवस्थित खिसणीने खिसून घ्यायचा आहे। खलबत्त्यामध्ये देखील तुम्ही कुटून याला पेस्ट बनवून घेऊ शकता, पण खिसणीने चांगला बारीक होतो। तर याला मी अशी पेस्ट काढलेली आहे आणि त्यानंतर एका वाटीमध्ये आपण ठेवूयात। यामध्ये भरपूर असा रस असतो कांद्याचा, तर तो आपल्याला बाजूला काढायचा नाही, तसाच ठेवायचा आहे। आणि त्यानंतर बघा आता लसूण जे आहे ना ते देखील आपण खिसूनच असं थोडंसं बारीक करणार आहोत। खलबत्त्यामध्ये त्याला तुम्ही ओबडधोबड जरी कुटून घेतलं ना तरी चालतं। आणि हो, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते। यानंतर बघा आपल्याला इथे लागणार आहेत काळे मिरे। तर काळे मिरे जे आहेत ना ते देखील आपल्याला खलबत्त्यामध्ये टाकून थोडे बारीक करून घ्यायचे आहे, त्याचं पावडर करायचं आहे। तर खलबत्त्यामध्ये मी याला अगोदरच बारीक करून थोडंसं पावडर करून ठेवलेलं आहे, तर तेच इथे मी वापरणार आहे। आणि काळे मिरे देखील नक्की वापरा। आता तुम्ही बघा लसूण, कांदा आणि काळे मिरे यांची तासीर खूप जास्त गरम असते, त्यामुळे आपण इथे याचा वापर करणार आहोत। आणि हे तुम्ही बनवत असतानाच तुमच्या लक्षात येईल की खरंच आपल्याला यामुळे अगदी खूप वर्षापूर्वीचं जे दुखणं होतं ना ते देखील बरं होणार आहे, एवढा चांगल्याचा रिझल्ट येतो। त्यानंतर एक भांडं घ्यायचं, त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे तेल। तेल बघा इथे तुम्ही एकतर एरंडीचं तेल वापरू शकता किंवा मोहरीचं तेल किंवा तिळाचं तेल, या 2-3 तेलापैकीच एकच तेल वापरा। कोकोनट ऑइल वापरायचं नाही, ते थंड असतं त्यामुळे ते वापरायचं नाही। तुम्ही जर कोकोनट ऑइल वापरलं तर त्याचा जास्त काही फरक होणार नाही, रिझल्ट येणार नाही। त्यामुळे या 2-3 तेलापैकी असं तेल 7-8 चमचे घ्यायचं एका भांड्यामध्ये आणि गॅसवरती ठेवायचं। तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला टाकायची आहे कांद्याची पेस्ट। कांद्याच्या पेस्टमध्ये पाण्याचा भरपूर असा अंश आहे, खूप जास्त ज्यूस आहे कांद्याचा, तर तो तेलामध्ये टाकल्यानंतर थोडं तडतड होऊ शकतं आणि त्याला व्यवस्थित असं हलवून चांगलं मिक्स करून घ्यायचं। थोडासा कांदा यामध्ये लालसर झाला की त्यानंतर बघा आपल्याला इथे लागणार आहे कापूर। तर बघा कापूर जे आहे ना, तर इथे मी कापूर जसे एक छोटी वडी जी आहे ना तर तेवढा पावडर त्याचा वापरणार आहे। कापूर
तुम्ही एकदा वापरून बघा. दुखणं तुमचं जसं गुडघेदुखी म्हणा किंवा इतर त्रास असेल ना तर पूर्णपणे बरा होतो. अगदी लगेचच त्याचा रिलॅक्स असं वाटतं. खूप छान फील होतं. एकदा ट्राय करून बघा. आणि त्यानंतर इथे बघा आपण थोडंसं यामध्ये कांदा जो आहे ना तो लालसर करून घेतला आणि जी लसणची पेस्ट होती ती यामध्ये टाकली. लसणाची पेस्ट थोडीशी हलवून घ्यायची आणि त्यानंतर आपण जे कापूर आणि काळे मिऱ्याचं पावडर आहे ना तर ते देखील यामध्ये टाकलेलं आहे आणि चांगलं मीडियम गॅसवरती याला गरम करायचं. यामधील पूर्ण पेस्ट अशी लालसर काळसर होईपर्यंत चांगलं याला कडकडीत असं गरम करून घ्यायचं. गरम करत असतानाच तुम्हाला यामधून वास येईल की खरंच हे झणझणीत असं आपलं हे तेल तयार झालेलं आहे आणि अगदी घरगुती तेल आहे, कोणती भेसळ नाही, त्यामुळे याचा रिझल्टही खूप चांगला येतो. तर बघा तर तेल थोडंसं थंड झालं की याला आपण गाळून घेऊयात. मी अगोदर तेल बनवलं होतं, मला रिझल्ट मिळाला, संपलं होतं तेल म्हणून चला म्हणलं तुमच्यासोबतही व्हिडिओ शेअर करावा. आणि आता बघा याला गाळून मी घेतलेला आहे. एखाद्या स्वच्छ बॉटलमध्ये भरून तुम्ही ठेवू शकता. पुढचे 6 महिने वर्षभर तुम्ही याचा वापर करू शकता. पण कसा करायचा हे जाणून घ्या, कारण की योग्य पद्धतीने वापर केला नाही त्याचा फायदा होणार नाही. आता बघा टाचाला जर भेगा पडलेल्या असतील तर कसं वापरायचं याला ते बघू आणि नंतर दुखण्यासाठी कसं वापरायचं ते बघू. टाचाला भेगा पडल्या असतील तर अगोदर पाय आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत, कारण की टाचाला भेगा पडल्या की त्या भेगांमध्ये खूप जास्त धूळ जाते, पाय खूप जास्त घाण असतात आणि बऱ्याच वेळा आपण साध्या पाण्याने पाय धुतो आणि त्यावर काहीतरी लावतो, क्रीम मलम काहीतरी, पण त्याचा फायदा होत नाही. त्याला व्यवस्थित प्रॉपर असं डिसइन्फेक्ट केलं पाहिजे, व्यवस्थित क्लीन केलं पाहिजे, तरच त्याचा फायदा होतो. आता तुम्हाला माझे पाय स्वच्छ दिसत असतील, मऊ दिसत असतील, पण अगोदर असे नव्हते. खूप जास्त मला त्रास होत होता, दिसायलाही पाय खूप जास्त खराब झाले होते, पण हा उपाय केल्यामुळे रिझल्ट मिळालेला आहे. तर बघा आपण जे सुरुवातीला लिक्विड तयार केलं होतं ना तर ते लावून आपल्याला एखाद्या जुन्या सॉफ्ट टूथब्रशच्या मदतीने पाय घासून घ्यायचे आहेत, ज्यामुळे पूर्णपणे डेड स्किन निघून जाते, पाय स्वच्छ होतात, डिसइन्फेक्ट होतात. आणि हे टाचाला भेगा असतील ना तर त्यासाठी करायचं आहे. आणि त्यानंतर बघा पाय कोरडे करून घ्यायचे आणि टाचाला आणि पूर्ण तळपायाला हे तेल जे आहे ना तर ते व्यवस्थित असं लावायचं आणि लावून चांगलं त्याला ना चोळायचं थोडंसं. आणि रात्री झोपण्या अगोदर हा उपाय करायचा, म्हणजे दिवसभर कसं धूळ असते, इकडे तिकडे जातो आपण, परत टाचामध्ये धूळ जाते तेलामुळे, ती अजूनच धूळ बसते, त्यामुळे फायदा होत नाही. रात्री निवांत झोपण्या अगोदर हे करायचं, म्हणजे रात्रभरात पाय खूप चांगले मऊ होतात आणि हळूहळू टाचाच्या भेगा भरून येतात. आणि तेल लावल्यानंतर कसं कपड्याला लागू शकतं, म्हणून कॅरी बॅग घालून झोपा किंवा सॉक्स घाला, म्हणजे काही कपडे खराब होणार नाहीत. आणि जर तुमचा गुडघेदुखी किंवा इतर त्रास असेल ना तर त्यासाठी पाय स्वच्छ असे धुवून नाही घेतले तरी चालतात. जसं गुडघ्यावर तेल लावायचं, हळूहळू मालिश करायची, किंवा इतर खांदेदुखी जॉईंट पेनचा त्रास असेल तिथे हे तेल लावून मालिश करायची. त्याचा फायदा तुम्हाला डबल होतो. अगदी ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं, बॉडी रिलॅक्स होते, खूप छान आराम मिळतो. एकदा ट्राय करा. आणि हो व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.